आज आमच्या बिल्डिंगमधल्या लहानग्या मुलांनी घराघरात जाऊन सोनं वाटलं. सोनं घ्या, सोन्यासारखे राहा. विजयादशमीच्या सर्वांना गोड गोड शुभेच्छा. हे पाहून मला लगेच माझं लहानपण आठवलं. आम्ही असंच घराघरात जाऊन सोनं वाटायचं. तुम्ही पण लहानपणी असं सोनं वाटायला जात होतात का? आणि मला नक्कीच कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर सगळी मुलं सोनं वगैरे वाटायला आले होते. त्या टायमाला आमची मिरची मध्ये टंगळामंगळा चालू झाली होती. त्याच्यानंतर छान छान अशा मुली मस्त मस्त ड्रेस वगैरे घालून सोनं वाटायला आल्या होत्या. हे सर्व पाहून खरंच आपले सण वगैरे असेल तर किती छान आणि प्रसन्न वातावरण असतं ना. सर्व झाल्यानंतर घरातली देवपूजा वगैरे केली. खूप छान वातावरण झालं होतं. घरात एकदम सणासारखी रंगत आली होती आणि त्याच्यानंतर आपल्या सरस्वती मातेचं पूजन केलं. घरातले जे काही शस्त्र वगैरे आहे त्याचं पूजन केलं. आमचा वीर मात्र पेढ्यांवरच खुश होता. त्याला बाकी काही नको, फक्त गोड खायला मिळालं की त्याचा सण सुरू. घरातली सगळी देवपूजा वगैरे आवरून त्याच्यानंतर शेठच्या पाया वगैरे पडले. जसं मी करत होते सेम माझा वीरसुद्धा तेच करत होतं. मोठ्यांनाच लहान मुलं कॉपी करत असतात ना, हे त्याचं छान असं उदाहरण आहे. त्याच्यानंतर घरातली देवपूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही खाली जाऊन गाडी वगैरे ओवाळली. गाडीची पण पूजा केली. गाड्या आणि वाहन ही आपल्या रोजच्याच आयुष्याचा भाग आहे ना, म्हणून त्यांचंही पूजन महत्त्वाचंच. आणि शेवटी मस्तपैकी जेवण केलं, देवाला गोड-गोड असा नैवेद्य दाखवला आणि मस्त असा विजयादशमीचा शेवट केला. तर तुमचा दिवस कसा होता कमेंटमध्ये नक्कीच सांगा. बाय.